घरच्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या टम्म एकदम लुसलुशीत गुबगुबीत काटापर्यंत फुगलेल्या पुरणपोळ्या इतक्या सुंदर आणि सवासणीचा कार्यक्रम होता. वस्तीवरल्या सगळ्या जावा सासा सुना एकत्र येऊन छान असं प्रेमानं पूर्ण सवासणीचा स्वयंपाक आम्ही जर त्या वर्षी करतो. तर याचा मोठा व्हिडिओ मी एडिट करून चॅनलवरती अपलोड केलेलाच आहे. पण मला हा पोळ्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवायचा होता. एक आठवण आमची जावा जावा एकत्र येऊन आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक कसा करतो. तर पलीकडल्या तव्यावरती विद्यावहिनी भाजत होत्या आणि अलीकडं मी. तर एकदा पोळी त्यांची फुगायची, एकदा पोळी माझी फुगायची आणि त्यांची पोळी फुगली ना सगळेजण इतकं आणि मी सुद्धा फुगणूक फुगणूक म्हणायचे त्या पोळीला आणि ती पोळी मुद्दामून फुगायची आणि माझी फुटायची. खूप मजा आली स्वयंपाक करताना. हे बघा आता माझी कशी टम्म फुगली. असंच तर छान असं घरचं पीठ असलं करायला बायका सुगरण असल्या की एकदम लुसलुशीत छान होटानं खाता येतील असा पुरणपोळीचा स्वयंपाक होतो. आणि इतका आनंद होत होता ना मला. एकदा त्यांची पोळी फुगत होती, एकदा माझी पोळी फुगत होती. खूप छान असं म्हणून मी एक छोटासा हा व्हिडिओ बनवलेला आहे आठवण म्हणून. बघा किती छान अशा टम लुसलुशीत. पण काही म्हणा माझ्या सासरच्या बायकांना